श्री स्वामी समर्थ. नमस्ते सर्वांना. तर आज आहे रविवार आणि आज आहे सर्वांचा सुट्टीचा दिवस. तर म्हटलं आज आहे रविवार तर नाश्त्याला घरातलं काही बनवायला नको, पोहे उपीट वगैरे खाऊन खाऊन कंटाळा आलाय. तर म्हटलं आज नाश्त्याला बाहेरूनच काहीतरी मागवावं, कारण की आज आहे रविवार आणि मुलांनाही सुट्ट्या आहेत, त्यांनाही सुट्टी आहे. तर म्हटलं छान बाहेरूनच नाश्ता वगैरे मागवावं. तर आमच्या त्यांनी सकाळी जाऊन छान समोसे आणि गरम गरम जिलेबी आणि त्याच्यासोबत ढोकळाही आणलं. तर आज आमचा रविवारचा नाश्ता आहे समोसा, जिलेबी आणि छान ढोकळा. आज रविवार आहे, सर्वांना सुट्ट्या आहे. तर सर्वजण सगळे निवांत उठलेले आहेत, कारण की रोज दीदीला सकाळी सकाळी ट्युशन असतं, त्यामुळे तिला सकाळी रोज 6लाच उठावं लागतं. आणि पिल्लूची शाळा दुपारी असली तरी त्याला सकाळी मी अभ्यासाला उठवते, त्याचा होमवर्क वगैरे असतो, त्याच्यामुळे रोजचे दिवस तर लवकर उठण्यातच होतात. तर म्हटलं आज रविवार आहे, कोणीच लवकर उठायचं नाही, छान निवांत वगैरे उठायचं आणि आज रविवार आहे तर छान आराम वगैरे करायचा. समोसे ढोकळे वगैरे खूप दिवसातनं बाजारातनं आणले होते. बरेच दिवस झाले काही समोसे आणि ढोकळा वगैरे खाल्ला नाही, आणि आजही अचानक सुट्टीचा दिवस होता आणि अचानक समोसा ढोकळा वगैरे खायचं नियोजन झालं. तर सकाळी सकाळीचा नाश्ता एवढा छान झाला आज की विचारूच नका. छान गरम गरम समोसे होते आणि त्याच्यासोबत जिलेबी होती, त्यामुळे खाण्यासाठी तर आनंदच आला. सकाळचा नाश्ता तर छान पद्धतीने झाला, पण नंतर दुपारच्यासाठी स्वयंपाक करायचा होता. तर दुपारी छान स्वयंपाक वगैरे केला आणि आज अचानकच आमच्या सासूबाईंची एंट्री झाली. तर आज आले होते आमच्या सासूबाई. तर दुपारी 4 वाजता सासूबाई आल्या, तर त्यांनी मुलांसाठी भरपूर काही खायला वगैरे घेऊन आल्या होत्या. तर मुलं त्यांच्या भोवतीच बसले आणि काय काय आणले आजीने ते पाहत होते. तर गावाकडनं त्यांनी खास खरवज म्हणजे गाईचा चीक वगैरे आणला होता आणि तो पण शिजून छान डब्यामध्ये भरून आणला होता. तर आमच्या पिल्लूला गाईचा चीक एवढा आवडतो की विचारूच नका. पण इकडे आमच्या इकडे काही गाईचा चीक वगैरे भेटत नाही. दूधवाल्यांना विचारलं, पण त्यांच्याकडे काही कधी अवेलेबल नसतात, काय मस्ते नाही नाही म्हणतात. तर छान गावाकडनं आणलेली भेळ वगैरे खाल्ली आणि नंतर त्या थोडासा चहा वगैरे केला. गावाकडचं आणलेलं भेळ वगैरे खाल्ली आणि वरतून चहा पिलं. एवढा जीव भारी झाला की विचारूच नका. आणि आजचं वातावरण तर एवढं भारी होतं, कारण की आज 4 वाजता आमच्या इकडे थोडाफार पाऊस वगैरे पडून गेला होता. एवढा जोराचा नाही, पण थोडासा मंद पाऊस पडून गेला होता. त्याच्यामुळे वातावरण एकदम छान आणि सुंदर झालं होतं. आणि सूर्य तर कसा मावळतीला चालला होता, त्याच्यामुळे पूर्ण पिवळं धमक वगैरे झाला होता. त्याच्यामुळे सूर्याला पाहता पाहता गॅलरीमध्ये छान चहा वगैरे घेतला. आणि झाडं तर आता पावसाचं पाणी लागून एवढे छान हिरवेगार झालेले आहेत. पहिले उन्हाळ्यामध्ये जळालेले होते, पण आता छान हिरवेगार झाडं वगैरे झालेली आहे. तर म्हटलं संध्याकाळसाठी छान वांग्याची भाजी आणि भाकरी वगैरे केल्यात आणि त्याच्यासोबत छान सकाळची उरलेली जिलेबी वगैरे होती. आणि सासूबाईंना तर उपवासच होता, त्यामुळे लवकर स्वयंपाक केला. तर संध्याकाळच्या जेवणासाठी सगळेजण एकत्र वगैरे बसले होते. जेवण वगैरे केलं आणि थोडा वेळ बसले आणि नंतर म्हटलं आता किचन वाट्याकडे बघायला हवं, कारण की कोणी किचन वाटा आवरायला येणार नव्हतं. रोजचंच आपलं काम आहे ते करावंच लागणार आहे. तर जेवण वगैरे केलं. जेवण केल्यावर तर एवढा कंटाळा येतो, असं वाटतं कोणतंच काम करू नये, पण किचन वाट्याकडे बघू वाटत नाही, एवढा पसारा होतो. तर स्वयंपाक केला, पटकन जेवण वगैरे केलं आणि म्हटलं आता पटकन किचन वाटा साफ करायला हवा, कारण की उद्या आहे सोमवार आणि उद्या पुन्हा सकाळी सकाळी डबे वगैरे करायचे. त्याच्यामुळे मग भांडे वगैरे घासलेले असले की बरे पडतात. नाही तर मग सकाळ सकाळ खरकटे भांडे असले की भांडे पटकन चपातीसाठी घेता येत नाही, भाजीसाठी कढईसुद्धा घेता येत नाही. त्यामुळे संध्याकाळी झोपताना भांडे वगैरे घासले की कसं बरं वाटतं. आणि किचन वाटाही साफ केला की सकाळी सकाळी उठल्यावरती जरा फ्रेश वाटतं. नाही तर सकाळी सकाळी असा किचन वाटा पसारा राहिला की मग सकाळचा पूर्ण दिवसच खराब जातो. आणि एवढं किचन वाट्यावरती पसारा खरकटं ठेवलं तर झुरळे लगेच होतात. तर छान किचन वाटा वगैरे आवरते आणि नंतर मग म्हटलं खाली 1-2 फेऱ्या वगैरे मारून यावं, कारण की असं आज दुपारी पाऊस झाला आहे, त्यामुळे वातावरण एकदम छान थंडगार झालं आहे. इथून मागं एवढं गरम होत होतं की विचारूच नका, घरात थांबूशी वाटत नव्हतं. तर म्हटलं भांडे वगैरे घासावं आणि नंतर मग खाली जाऊन छान 1-2 फेऱ्या वगैरे मारून याव्यात.
किचन ओटा वगैरे आवरला आणि छान भांडे बिंडे घासून ठेवले. तर पहा आता आमच्या घरामध्ये जोपर्यंत सासूबाई आहे तोपर्यंत असंच टी व्हीला कीर्तन वगैरे लागत राहणार. पोरांना काही टी व्ही वगैरे बघायला, कार्टून वगैरे बघायला भेटणार नाही, कारण की त्यांना ते कार्टून वगैरे आवडत नाही. त्यासारखं आल्या की मराठी मालिका आणि जास्त करून कीर्तन वगैरे ऐकतात. त्यामुळे मुलांच्या वाट्याला आता काही जास्त टी व्ही वगैरे येणार नाही. तर मुलांकडे आहे फोन वगैरे बघायला आणि तशी शाळा चालू आहे, त्याच्यामुळे मुलांना काही जास्त टी व्ही वगैरे बघायलाही जमत नाही.